हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा दुसरा स्कंद विसर्ग. याच्या अंतर्गत अध्याय 7वा, विशिष्ट कार्यांसाठी त्या त्या काळानुसार भगवंत अवतार घेतात. यामध्ये आपण श्लोक संख्या 16 पर्यंत चर्चा केलेली आहे. यानंतर वामन देव अवतार. भगवंत सर्व भौतिक गुणांच्या पलीकडे स्थित आहेत. तरीही ते अदितीचे पुत्र अर्थात आदित्यांच्या कल्याणासाठी ते प्रकट झाले या जगतामध्ये. आणि ते अदितीचे सर्वात कनिष्ठ छोटे पुत्र या रूपामध्ये प्रकट झाले. आणि इंद्राचे छोटे भाऊ झाल्यामुळे त्यांचं नाव उपेंद्र झालं. त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाच्या समस्त ग्रहांना पार केलं, कारण ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि त्यांनी केवळ आपल्या 3 पावलांमध्ये संपूर्ण जगताला मोजून टाकलं. बळीने भगवंतांची याचना स्वीकार केली होती, त्यामुळे भगवंतांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने भगवंतांना 3 पाऊल जमीन देण्याचं वचन दिलं होतं. आणि भगवंतांना बळीला फसवणूक करावी लागली, कारण ज्या व्यक्तीने सन्मार्गाने प्राप्त केलेली संपत्ती असते तिला केवळ याचनेद्वारे इच्छा प्रकट केल्यानेच प्राप्त केलं जाऊ शकतं, बळाद्वारे नाही. या कथेचं आपण विस्तृत वर्णन श्रवण करणार आहोत श्रीमद भागवतमच्या 8व्या स्कंदामध्ये. जो कोणी राजा असतो तो पराक्रमाने दुसऱ्या राजांना जिंकू शकतो. आणि अशा आधिपत्य जे प्राप्त केलं जातं ते अधिकृत मानलं गेलेलं आहे. भगवंतांपासनं आशीर्वाद प्राप्त करण्याची इच्छा बळीने व्यक्त केली. आणि भगवंतांना नित्य साथी आणि स्वतःच्या लोकामध्ये त्याला जे स्वतः लोक देण्यात आलं त्याच्यामध्ये भगवंतांना त्याने द्वारपाल म्हणून बनवण्याची इच्छा व्यक्त केली. आणि त्याने सर्वथा भगवंतांच्या चरणी सर्व काही समर्पित केल्यामुळे भगवंतांनी त्याची इच्छा पूर्ण केली. बळीने वामनदेवांना 3रे पाऊल ठेवण्यासाठी स्वतःचे मस्तक सादर केले. भगवंतांना प्रतिज्ञा दिल्याप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या पावलामध्ये भगवंतांनी ब्रह्मांडाचा वरचा भाग आणि खालचा भाग संपूर्ण मोजून टाकला होता. तिसरं पाऊल ठेवण्यासाठी जागा उरली नव्हती, तेव्हा बळीने आपला प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी स्वतःचं मस्तकच भगवंतांच्या चरणी समर्पित केलं. आणि त्याने आपल्या बाहुबळावरती प्राप्त केलेलं संपूर्ण जे ऐश्वर्य होतं त्याचीही कोणतीही पर्वा केली नाही. जरी त्याचे गुरु शुक्राचार्य त्याला थांबवण्याचा प्रयत्न करीत होते की हा छळ मांडण्यासाठी आलेला विष्णूच आहे वामन रूपामध्ये, तर याला तो कोणतंही प्रतिज्ञा देण्याचं वचन देण्याचं कार्य करू नये, तरीही बळीने हे जाणल्यानंतर की ते साक्षात विष्णू आहेत, आपला निश्चय आणखी दृढ केला आणि संपूर्ण त्यांच्या चरणी समर्पित केलं. कारण प्रल्हादान महाराजांकडनं त्याने भगवंतांची महत्ता महानता याच्याबद्दल सगळं श्रवण केलं होतं. भगवंतांना सर्व काही समर्पण करण्यामध्येच व्यक्तीचा पुरुषार्थ आहे हे बळी महाराजाला माहिती होतं. त्यामुळे त्याने भगवंतांना आपल्या भक्तिभावाने जिंकलं. त्यानंतर हंस अवतार, ज्यांनी नारद मुनींना भक्तीचा उपदेश दिला. तुभ्यं च नारद भृशं भगवान विवृद्ध भावेन साधु परितुष्ट उवाच योगम ज्ञानं च भागवतम् आत्मसतत्वदीपं यद वासुदेव शरणा विदुरंजसैव. हे नारद, तू स्वतः भगवंतांचे विशेष अवतार हंस अवतार
त्यांनी ईश्वर तत्वज्ञान आणि त्यांच्या प्रती दिव्य प्रेमा भक्ती याच्या संदर्भामध्ये तुला शिक्षा दिली होती. आणि ते अगाध भक्ती द्वारेच प्रसन्न होत असतात असे ते भगवंत. त्यांनी तुला भक्तीचा पूर्ण विज्ञानाचा बोध केला होता आणि त्या बोधाद्वारे तुला भक्तीचं ज्ञान संपूर्णपणे प्राप्त झालं होतं. ज्या भक्तीद्वारेच केवळ भगवान वासुदेव यांच्या प्रती समर्पित व्यक्ती त्या भक्तिभावाला प्राप्त करू शकतो, समजू शकतो आणि भगवंतांना प्रसन्नही करू शकतो. यानंतर पुढचा अवतार मनु अवतार. भगवंतांनी मनु अवतार धारण केला आणि मनुवंशाचे ते वंशज बनले. त्यांनी आपल्या शक्तिशाली सुदर्शन चक्राद्वारे दुष्ट राजांचं दमन केलं आणि त्यांच्या सर्वांवरती शासन केलं. समस्त परिस्थितींमध्ये त्यांना कोणीही बाधित करू शकले नाही आणि त्यांचं शासन हे तिन्ही लोकांवरती, वरची लोक, खालची लोक आणि पृथ्वी लोक, भूलोक या सर्वांवरती अर्थात ब्रह्मांडाचे सर्वोच्च सत्यलोक पर्यंत पसरलेलं होतं. अशा पद्धतीने त्यांची महिमामयी कीर्ती संपूर्ण जगतामध्ये पसरली होती. यानंतर पुढचे अवतार धन्वंतरी अवतार. समुद्र मंथनाच्या लीलेमध्ये भगवंत अमृत कलश घेऊन साक्षात भगवंत धन्वंतरी प्रकट झाले. निरंतर रुग्ण राहणाऱ्या जीवात्म्यांच्या रोगांचं उपचार करण्यासाठी ते प्रकट झाले आणि त्यांनी त्या उपचारासाठी दिव्य द्रव्य पण प्रकट केलं. कारण ही सर्व देवता दीर्घायू प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात आणि असुरांनाही ती इच्छा असते आणि मनुष्यांनाही असते. तर अशा पद्धतीने भगवंत प्रकट होतात आणि तिथे सदा सर्वदा आपल्या महिमेमध्ये मंडित असतात, सुशोभित असतात. त्यांनी यज्ञांमध्ये एक अंश हा निघाला होता की ज्यांच्याद्वारे विष्णू पूर्ण विश्वामध्ये औषधी वनस्पती आणि त्याचं विज्ञान, आयुर्वेद याचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. त्यानंतर परशुराम अवतार. संपूर्ण जगतामध्ये जे शासक वर्ग आहे क्षत्रिय या नावाने ते जाणले जातात, परंतु ते परमसत्याच्या मार्गावरनं पदभ्रष्ट झाल्यामुळे नरक भोगण्याचेच फक्त इच्छुक ठरले होते. त्यामुळे भगवंत परशुराम यांनी मुनी अवतार घेतला आणि अशा चुकीच्या राजांचा उच्छेद केला, त्यांचा नाश केला आणि पृथ्वीला निर्मल बनवलं. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या तीक्ष्ण फरशाद्वारे त्या क्षत्रियांना दंड दिला आणि 21 वेळा पूर्ण पृथ्वीला क्षत्रियहीन, राजाहीन करून टाकले होते आणि त्यांच्या रक्ताचे त्यांनी कुंडबन स्थापित केले होते. यानंतर भगवंतांचा राम अवतार. अस्मत्प्रसाद सुमुख कलया कलेश इक्ष्वाकुवंश अवतीर्य गुरोर्निदेशे तिष्ठं वनं सदयितानुज आविवेश यस्मिन् विरुद्य दशकंधर आर्तिमार्छत. या ब्रह्मांडामध्ये समस्त जीवांवरती अहैतुकी कृपा करण्यासाठीच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हे इक्ष्वाकू कुळामध्ये आपल्या अंतरंगा शक्ती सहित माता सीता सहित ते स्वामी रूपामध्ये प्रकट झाले. आपले पिता महाराज दशरथ यांची आज्ञा प्राप्त करून ते वनवास उपभोगण्यासाठी गेले आणि बरोबर पत्नी आणि छोटे भाऊ लक्ष्मण सुद्धा त्यांच्याबरोबर 14 वर्षासाठी गेले. अत्यंत शक्तिशाली 10 डोके असणाऱ्या, मस्तक असणाऱ्या रावणाच्या द्वारे मातेचं अपहरण करण्याचा अपराध करण्यात आला, परंतु त्या अपराधामुळे तो सर्वथा विनष्ट झाला. भगवंत जेव्हा लंका मध्ये युद्ध करण्यासाठी, रावणाशी युद्ध करण्यासाठी गेले होते, त्यावेळी मध्ये समुद्र हा आडवा होता. तेव्हा भगवंतांनी समुद्राला सांगितलं की तू मला रस्ता दे, परंतु समुद्राने रस्ता दिला नव्हता. भगवंतांनी तिथे उपवासही केला होता, पण तरी समुद्र देवतेने
अशा पद्धतीने तिथे रस्ता न दिल्यामुळे भगवंत श्री रामचंद्र अत्यंत क्रोधित झाले आणि ज्या पद्धतीने शिवजींनी स्वर्गाचे राज्य भस्म करून देण्याची इच्छा केली होती, त्याच पद्धतीने अत्यंत प्रज्वलित लाल लाल डोळ्यांनी त्यांनी समुद्रावरती दृष्टी टाकली, ज्यामुळे समुद्रही फार दुःखी झाला, संतप्त झाला आणि त्यामध्ये असणारे सर्व जलचर सुद्धा जळायला लागले होते. त्यामुळे त्या क्रोधाग्नीपुढे समुद्र देवता नतमस्तक झाला आणि मग त्याने पूल बनवण्यासाठी एकदम दगडांनी बनवलेल्या पुलाची त्याने योजना भगवंतांना सांगितली. मग भगवंत रामचंद्र लंका पार तिकडे जातात आणि त्यानंतर रावणाशी युद्ध करतात. अत्यंत भयानक असे ते महान युद्ध होते आणि त्या युद्धामध्ये भगवंत श्री रामचंद्र आपल्या धनुष्यबाणाने रावणाचा पूर्णतः वध करतात. अशा पद्धतीने दिव्य लीला आहे श्री राम अवताराची. यानंतर ब्रह्माजी श्रीकृष्ण लीलेचा उल्लेख करतात. तर भगवंत हे अवतार नाही आहेत, अवतारी आहेत. ते अंश नाही आहेत, अंशी आहेत. अर्थात कृष्णस्तु भगवान स्वयं. संपूर्ण अवतारांचे सार तत्व आहेत, स्त्रोत तत्व आहेत भगवंत श्रीकृष्ण. ते या पृथ्वी मातेच्या सर्व दुःखांचा विनाश करण्यासाठी जे खास करून भगवंतांवरती श्रद्धा न ठेवणारे आहेत, परस्पर लढणारे राजे आहेत, या सर्वांचा अत्यंत भार या जगतामध्ये वाढला होता. अशा संसाराचा भार, धरतीचे कष्ट कमी करण्यासाठी भगवंत आपल्या अंश समेत सर्व अंशांसहित प्रकट झाले. ते अत्यंत सुंदर काळ्या सुंदर केसांनी युक्त होते आणि ते आदी रूप आहेत. अर्थात सर्व रूपांच्या आधीचे रूप तेच आहे. आपली दिव्य महिमा याचा विस्तार करण्यासाठी ते अलौकिक लीला करतात आणि त्यांच्या महानतेचा कोणीही अनुमान लावू शकत नाही. असे भगवंत प्रकट झाल्यानंतर दिव्य लीला करतात. ते श्रीकृष्ण परमेश्वर यांच्या समान दुसरा कोणीही नाही. असम ऊर्ध्वः, न त्यांच्या सम कोणी आहे, न त्यांच्यापेक्षा श्रेष्ठही कोणी आहे. त्यांनी आपल्या वृंदावन येथे अत्यंत महान महान लीला केली आहे, ज्यांचं वर्णन आपण विस्तृत रूपात श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये श्रवण करणार आहोत. खास करून पोतना नावाची एक महान राक्षसी होती, जी बाळ कृष्णाचा वध करण्यासाठी आली होती. परंतु भगवंतांनी तिच्या दुधासमेत पूर्ण तिचा प्राणवायू पिऊन टाकल्यामुळे तिचा नाश झाला. तरीही भगवंतांनी तिला आपल्या दिव्य जगतामध्ये धात्रीची उपमा दिली आणि त्या पद्धतीने तिला सेवेमध्ये नियुक्त केलं. तेव्हा बाळ फक्त 3 महिन्याचे होते आणि त्यानंतर 3 महिन्याचे असताना भगवंतांनी आपल्या पावलांद्वारे, एकदम छोट्या छोट्या पावलांद्वारे एका शकटासुराचा वध केला. तो शकट रूपामध्ये नियुक्त होता. केवळ पादस्पर्शनाद्वारे भगवंतांनी त्याचा नाश केला. त्यानंतर गगनचुंबी अत्यंत महान असे अर्जुन वृक्ष होते, यांना सुद्धा समूळ मुळापासून त्यांनी उखडून फेकले आणि त्या दोघांचाही उद्धार केला. अशा पद्धतीने अनेक लीला भगवंत करतात आणि त्यांच्या व्यतिरिक्त अशा दिव्य आणि महान लीला दुसरा कोण करू शकेल, असं ब्रह्माजी म्हणत आहेत. यानंतर आपले ग्वालबाळ आणि पशु यांना घेऊन भगवंत यमुना तीरी गाय चारण्यासाठी जात असत. तेव्हा यमुना नदीमध्ये अत्यंत विषारी सर्प कालिया होता. त्याच्यावरती कृपादृष्टी करीत त्यांनी त्याचाही उद्धार केला. तर त्याने अत्यंत भयानक विष सर्वत्र पसरविले होते आणि सर्व जग त्याच्या विषामुळे विषादग्रस्त झाले होते. तर अशाही महान पापी जीवावरती भगवंतांनी कृपा केली आणि त्याचाही उद्धार केला. ब्रजभूमीमधल्या समस्त ब्रजवासींना भगवंतांनी निश्चिंत केलं आणि सुखाचं परम कारण असे भगवंत यांनी
जंगलामध्ये लागलेल्या आगीला सर्वथा पिळून टाकल्यामुळे सर्व भक्तांचं संरक्षण केलं. त्याचबरोबर त्यांनी डोळे बंद केलेल्या बलरामजी यांच्याबरोबर, ते स्वतः भगवंत आहेत, सर्वांना वाचवलं. असं अलौकिक कार्य भगवंत अनेक लीलांमध्ये प्रदर्शित करीत असतात. खास करून जेव्हा गोपी, ज्या भगवंतांच्या आई रूपात आहेत, यशोदा माता, आपलं बाळ दोन्ही हातांनी त्यांनी काय केलं, गाईला बांधण्याच्या दोरीने त्याला बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन बोट, ते भगवंतांचं उदर मोठंच राहायचं, त्यामुळे ती बांधू शकत नव्हती. अत्यंत प्रयत्न केल्यानंतरही तिला हे साध्य होत नव्हतं. तर भगवंत कृपेनेच केवळ बांधले गेले आणि त्यानंतर त्यांनी उखळबंधनाची लीला केली. भगवंतांनी दिव्य ब्रह्मांडाचं दर्शनही यशोदा मातेला करवून दिलं. जेव्हा भगवंतांवरती हा आळ लावण्यात आला की त्यांनी माती खाल्लेली आहे, तेव्हा मातेने त्याला मुख खोलण्यासाठी सांगितलं आणि भगवंतांनी आपल्या मुखामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन मातेला करविलं होतं. तर अशा भगवंतांचे योग शक्तीचा पार कोणी पाहू शकत नाही. असे भगवंत आपले पिता नंद महाराज यांना वरुण लोकामध्ये त्यांच्या दूतांनी त्यांना पळवून नेलं होतं. त्यांच्यापासून भगवंतांनी पित्याचं रक्षण केलं आणि ग्वालबालांचं सर्वांचं रक्षण करण्यासाठी पर्वताला, गोवर्धनाला उचलून त्यांनी इंद्राचा रागही सर्वथा पावडर करून टाकला, चूर चूर करून टाकला. असे भगवंत वृंदावनामध्ये सर्व भक्तांना अत्यंत प्रिय आणि सर्वांच्या कल्याणासाठी सर्वथा दिवस रात्र रत होते. असं हे गोलोक वृंदावन धाम सर्व आध्यात्मिक लोकांच्या वरती स्थित आहे. असं पूर्ण ईश्वरत्व भगवंतांनी प्रकट केलं आपल्या लीलेमध्ये. जेव्हा वृंदावनातील ग्वाल बालक आहेत आणि ग्वाल आहेत, यांनी स्वर्गाचा राजा इंद्र याला आहुती देणं बंद केलं होतं, तेव्हा त्याने 7 दिवस 7 रात्र मुसळधार वर्षा केली होती, ज्याच्यामध्ये संपूर्ण ब्रजभूमी बुडून वाहून गेली असती. परंतु भगवंतांनी सर्वांचं रक्षण केलं आणि सर्वांबरोबर दिवस रात्र लीला गोवर्धनाच्या खाली आपल्या छोट्या बोटावरती उचलून सर्वांना आनंद दिला. असे भगवंत वृंदावनवासियांच्या पत्नी आहेत. आपल्या अत्यंत मधुर आणि सुंदर गायनाद्वारे त्यांनी त्यांना रात्री आकर्षित केलं, ज्याला रासलीला नृत्य म्हणतात. आणि त्यामध्ये भगवंतांनी सर्वांना आकर्षित केलं आणि ती रासलीला संपूर्ण जगतामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे. तर भगवंतांना आनंद देण्यासाठी त्यांचे भक्त सदा सर्वदा तयार असतात. त्यानंतर कुबेर याचे एक अनुचर, एक त्यांचे तथाकथित भक्त होते शंखचूड नावाचे, ज्यांनी राक्षस भावाने सर्व गोपींचं हरण करण्याचा प्रयत्न केला होता. तर भगवंतांनी त्याचं मुंडकं उडवून टाकलं आणि अशा पद्धतीने गोपींना वाचवलं. त्यामुळे भगवंत हे सर्व गोपींचे पती आहेत, गोपीनाथ आहेत, कारण ते सर्वांचं रक्षण करतात. याचबरोबर अनेक असुर होऊन गेले, जसे प्रलंब, धेनुक, बक, केशी, अरिष्ट, चाणूर, मुष्टिक, कुबलिया पीड हत्ती, कंस, यवन, नरकासुर, पौंड्रक, शाल्व, द्विविध वानर, बल्वल, दंतवक्र, 7 सांड, शंबर, विदुरथ, रुक्मी, अशा पद्धतीचे मोठे मोठे तथाकथित राजे, कांबोज, मत्स्य, कुरु, संजय आणि कैकय यांच्यासारखे वीर योद्धा हे भगवंत श्रीहरी आणि त्याचबरोबर त्यांचे भाऊ बलदेव, अर्जुन, भीम या नामांच्या द्वारे भगवंतांनी सर्व या असुरांचा वध केला, भीषण युद्ध केले आणि संपूर्ण पृथ्वीला अशा भारापासून वंचित केले, सुखी केले. तरीही या सर्व असुरांचा
आणि तथाकथित राजांचा भगवंतांनी सर्वथा उद्धार केलेला आहे आणि आपल्या निजधामामध्ये सर्वांना पाठवून दिलं. त्यानंतर भगवंतांचे पुढचे अवतार व्यासदेव, सत्यवतीचे पुत्र या रूपामध्ये व्यासदेव प्रकट झाले, कारण ते भगवंतांचे वैदिक साहित्यिक अवतार आहेत. सर्व वैदिक साहित्याचं संकलन करण्यासाठी आणि कलियुगामध्ये आपल्या सर्व अल्पजीवी अल्पज्ञ कमी बुद्धी असणाऱ्या लोकांना कल्याण करण्यासाठी ज्ञानरूपी महान वृक्ष वेद यांना त्यांनी लिखित स्वरूपामध्ये अनेक शाखांमध्ये विभाजित करून सर्वांच्या कल्याणासाठी दिलं. कारण वेद आधी एकच होते, परंतु भगवंत व्यासदेवांनी त्या वेदांना वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित करून आपल्या शिष्यांना शिकवलं आणि त्यांनी आपल्या प्रशिष्यांना शिकवत सर्व जगतामध्ये ज्ञानाचा विस्तार केला. जगतामध्ये अत्यंत नास्तिक लोक वैदिक ज्ञानापासून दूर जातात आणि परम विज्ञानमयी अशा प्रक्षेपास्त्र किंवा मिसाईल वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी आकाशामध्ये उडवत असतात आणि संपूर्ण जगतामध्ये इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा पद्धतीने संपूर्ण जगताचा संहार करण्याची इच्छा करणारे असे हे चुकीचे लोक जेव्हा समस्या उत्पन्न करतात तेव्हा बुद्धदेव अवतार घेतात, अत्यंत आकर्षक वेश धारण करतात आणि भगवंत सर्व लोकांच्या मस्तिष्कांचा मोह दूर करतात आणि धर्माचा उपदेश करून सर्वांना चुकीच्या मार्गावरनं हिंसेपासून परावृत्त करतात. इथे जो उल्लेख झालेला आहे बुद्धदेवांचा, ते आत्ता जे होऊन गेले बुद्ध त्यांचा उल्लेख नाहीये. ब्रह्माजींच्या दुसऱ्या कल्पात होऊन गेलेल्या या बुद्धांचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. असे भगवंतांचे दिव्य अवतार प्रकट होत असतात आणि कलियुगाच्या अंती भगवंतांचा अवतार प्रकट होतो कल्की. आता कलियुग आहे 4,32,000 वर्षांचं. तर त्याच्या शेवटच्या संध्येमध्ये तथाकथित संत द्विज यांच्या घरामध्ये ईश्वर कथा होत नाही. सरकार समस्त निम्न कुळातल्या फक्त शूद्रांद्वारे चालते आणि सर्व फक्त चोर लुटेरू कार्यक्रम करतात. असे सगळे यज्ञविधी संपुष्टात येतात, नष्ट होतात. वर्णाश्रम असाही राहत नाही. इतक्या भयानक स्थितीमध्ये जेव्हा सर्व जनता ही पशुपेक्षा भयानक होऊन जाते तेव्हा भगवंत स्वतः दंडदाता सर्वांना ठिकाणावर आणण्यासाठी प्रकट होतात आणि चुकीच्या लोकांचा संहार करतात. अशा पद्धतीने भगवंतांचे अनेक अवतार हे प्रकट होत असतात. सृष्टीच्या प्रारंभामध्येच तपस्या ब्रह्माजी स्वतः प्रकट होतात आणि त्यांना जन्म देणारे सर्व ऋषींना जन्म देणारे प्रजापती रूपामध्ये ते अवतरित होतात. तर हे भगवंतांचे काय आहेत? गुण अवतार आहेत. परंतु ब्रह्मा म्हणजे व्यक्ती नाही, तर हे जे ब्रह्मा पीठ आहे, ही शक्ती आहे, ते भगवंतांचा गुण अवतार आहे रजोगुणाचा, ज्याच्याद्वारे सृष्टीचं दुय्यम सृजनाचं निर्मितीचं कार्य केलं जातं. अशा पद्धतीने ब्रह्मा हे मुख्य प्रजापती रूपात प्रकट होतात. तर 25 अवतारानंतर हे पहिले गुण अवतार यांचा उल्लेख स्वतः ब्रह्माजी करीत आहेत. सृष्टीचं पालन याचा अवसर आल्यानंतर भगवंत दुसरे गुण अवतार विष्णू जे सर्व जगताचं पालन करतात तेही प्रकट होतात आणि सर्व जगाचा विनाश करण्यासाठी प्रलयकारी रूपामध्ये ते शिवजींच्या रूपाने तामसिक अवतार तमोगुणाच्या अधिष्ठात्री देवता म्हणून प्रकट होतात. कारण ते सर्व प्रकारचे नास्तिक लोक जे आहेत त्यांना आपल्या चरणांशी शरण देतात, कारण जे तामसिक लोक आहेत त्यांचाही कोणीतरी उद्धार करायला पाहिजे, म्हणून शिवजी या पद्धतीची सेवा करीत असतात. असे भगवंत आपल्या दिव्य शक्तींद्वारे असे 3 गुणावतार प्रकट करीत असतात. यानंतरची आपण कथा श्रवण करूया उद्याच्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.